आता पाहूया 10च्या 25 महत्त्वाच्या बातम्या। मुंबईत उद्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक। महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार। उद्या सकाळी 11:30 वाजता ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन। उद्याच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर हेही उपस्थित राहणार। शिंदे गटात प्रवेश करताच आता माजी नगरसेवकांना बीएमसी कडून 5 कोटींचा निधी। फेब्रुवारी 2023 ते डिसेंबर 2023 पर्यंत आकस्मिक निधी म्हणून 5 कोटी वितरित, एका वृत्तपत्राची माहिती। महाविकास आघाडीतील 3 पैकी कोणत्याही पक्षात प्रवेश केल्यास संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार। तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती। स्वराज्य हा माझा पक्ष, त्यामुळे कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही। महाविकास आघाडीतून संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी देण्याच्या चर्चांवर संभाजीराजेंचं ट्विट। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 3 दिवसीय नाशिक दौऱ्यावर। पदाधिकाऱ्यांकडून ढोलताशांच्या गजरात जोरदार स्वागत। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात जरांगेंचा केसरकरांशी संवाद। या संदर्भात शिक्षकांचं शिष्टमंडळ 7 तारखेला शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत चर्चा करणार। आयटीचं धाडसत्र नाशिकलाच का पडलं? नाशिकमध्ये ललित पाटील, पांढरपेशी पाटील धाडसत्रात कोट्यावधींचे व्यवहार समोर आलेत। आयटीच्या धाडसत्रावरून संजय राऊत यांचा निशाणा। उद्धव ठाकरे 2 दिवसीय रायगड दौऱ्यावर। उद्धव ठाकरेंनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली। रेवदंड्यातील निवासानी झाली भेट। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनच्या मृणाल ढोलेंची राज्य मागासवर्गीय आयोगाविरोधात हायकोर्टात याचिका। अध्यक्षांसह सदस्यांच्या नियुक्तीवर आक्षेप। सर्वेक्षणासाठीच्या निधीची एसआयटी चौकशीची मागणी। अजितदादांच्या बारामतीतील घराबाहेर ओबीसी संघटनांचं आंदोलन। ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आंदोलकांचा आरोप। बारामतीमध्ये रोहित पवारांच्या ईडी कारवाई विरोधात शरद पवार गट आक्रमक। कार्यकर्त्यांकडून बांगड्या फोडत कारवाईचा निषेध व्यक्त। काँग्रेसी म्हणून जन्मले आणि काँग्रेसी म्हणूनच मरणार। भाजप प्रवेशाच्या चर्चा प्रणिती शिंदेंनी पुन्हा एकदा फेटाळल्या। सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांचा विजापूर पंढरपूर मार्गावर रस्ता रोको। रक्त घ्या, पाणी घ्या अशी मागणी घेऊन 65 गावचे ग्रामस्थ आक्रमक। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी। वाढवण बंदर विरोधात बंदरविरोधी संघर्ष समितीच्या बोईसर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयावर मोर्चा। वरिष्ठ अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने आंदोलनकर्ते आक्रमक।